तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे। भरपूर अशी चांगली माहिती सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आता जवळच संक्रांत आली, आता 14 तारखेला संक्रांत आहे बघा। तर तो व्हिडिओ आपला खास संक्रांतीसाठीच का बनवलेला आहे आपण, आणि तो भरपूर आपल्या माता भगिनींसाठी खूप उपयोगाचा पडणार आहे। तर चला बघू आपण व्हिडिओ काय आहे ती। त्याच्यासाठी आपण साहित्य काय घेतले, हे तेल, खोबरेच तेल आहे, हे प्लॅस्टिकची कॅरी बॅग आहे। तर चला व्हिडिओ काय आहे ते आपण सांगूया। तर कसं आहे माहिती का, आता आजकालच्या बहिणींना सगळ्यांनाच मेकअप लागतं, मला पण खूप मेकअप लागतं। आणि माझा मेकअप बघता बघता ह्यांना फार चक्कर येते का नाही ह्यांना चक्कर येते मेकअप बघता बघता। मग सगळ्यांना मेकअप करून मग मेकअप थापताना काय वाटत नाही, पण ज्या टायमिंगला मेकअप काढायचा असतो त्या टायमिंगला सगळ्या बहिणी असं वैतागून गेलेल्या असतात। मेकअप थापताना मजा वाटते, ही नाही ती लावा, ती नाही ती लावा, असं होतं। आणि मेकअप उतरायच्या टायमिंगला मग ले वैताग येतं, पटापट काढून फेकले जाते सगळं। मग असंच माझ्या बाबतीत एकदा असं झालं की मी बांगड्या घातल्या आणि निघानाच हातातनं बांगड्याच निघत नव्हत्या। मग आता काय करायचं, मग मी म्हणलं बस झालं बाय, म्हणलं आता मेकअप तर काढलाय, म्हणलं बांगड्या काय काढत नाही मी। तर हे म्हणले अगं बांगड्या फुटून जातील, उठ आणि बांगड्या काढ। मी म्हणलं नाही, थांबा 2 मिनटं। मग ह्यांनी मला एक आयडिया दिली आहे का नाही, मग ती मी आयडिया आता किती वर्ष झाले तीच मी आयडिया वापरते। का तर मेकअप करायचा आपला निवांत, आणि मेकअप झाल्यानंतर आपण कुठं बाहेर गेलो असलो किंवा कोणाच्या लग्न करायला गेलो असतो तर तिथं काय आपण बांगड्या काढायच्या टाईमला तिथं आपल्याला साबण नसतो किंवा पाणी साबण काय आपण घेऊन हिंडत नसतो बांगड्या काढायसाठी हातातनं। मग हातातनं बांगड्या कशा काढायच्या ही ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहे। हां, तर चला बघू आपण ट्रिक कशी आहे ती। कारण काय होतं, आता या संक्रांतीनिमित्त बऱ्याच माता भगिनींच्या हातात पहिल्या बांगड्या असतात, बरोबर आहे का, पहिल्या, आणि नवीन भरायच्या असतात। तर त्यावेळेस काय होतं, आता त्या बांगड्या जर काढायच्या असतील तर सहजासहजी निघत नाहीत। मग बांगडे फुटून हाताला जखम होण्याचे चान्सेस भरपूर असतात। आणि सिटीत एवढं काय नाही, पण खेडेगावात आमच्या इकडं सगळे सक्रातीला बांगड्या भरतात, म्हणजे भरतात। असे कोणत्या सणाला कोणत्या भरत नाहीत, पण सक्रातीचा मेन सण असा आहे। संक्रांतीचा सण म्हणजे एकदम सुवासनीचा सण मानला जातो, त्याच्यामुळे प्रत्येक माता भगिनी बांगड्या भरतातच। शहर असो किंवा ग्रामीण असो किंवा कुठं पण असो, जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे बांगड्या भरल्या जातात। ती बरोबर आहे तुमचं। कसं आहे माहिती का, मी म्हणले की शहरात काय माहिती, पण नाही, शहरात पण भरतात बरं का बांगड्या। उलट खेडेगावात कमी कमी भरत असतील, पण शहरात जास्त हात भरून बांगड्या भरतात। कारण की हा सणच आहे बांगड्या भरायचा, त्यामुळं बांगड्या भरतातच। कारण की सुहासनीच्या सणाला म्हणलं का बांगड्या भरायच्या, नवीन साडी घ्यायची, व्यवसायाला जायचं, हे सगळ्या सुहासण्या करत असतात, है का नाही। मग परत चुडा पाटल्या भरायचा, असा भरपूर आमच्या इकडे आम्ही चुड्या आणि पाटल्या भरतो। मी चुड्या पाटल्या घातल्या ना, मग मी तुम्हाला दाखवीन नक्की, है का नाही। त्याने लय चटके वाजते हाताला, किती चटके वाजतात ना, लय चटके वाजतात हाताला। ते बसवणार जर चांगले असेल तर चटके एक पण बसू देत नाही। इस्तू घ्यायचा चुलीतला, मग त्याच्यावरती गरम करायचं, मग ते हातात भरायचं, मग त्या टाइमला चटके बसतात, असं असतं। कारण ती बांगडीच अशी असती, म्हणजे लाखाची बांगडी असती, आणि तिला ती गरम करूनच थोडीशी तोडावं लागते, आणि ती जोडावं पण तशीच लागते गरम करूनच। आणि डांबरे पण निघल्या, आता डांबरे असे आहेत की तुटतात, पण हातात भरायच्या टायमिंगला ना ती एक मित्रांनो कसं आहे माहिती आहे का माता भगिनींनो, की जर आपल्याला त्या चुडा आणि पाटल्या घ्यायच्या असेल तर कधी पण अशा त्या वाजवून घ्यायच्या। डांबराच्या पण निघल्यात बघा, म्हणजे डुप्लिकेट असा माल निघलाय डांबराचा पण आपल्याला डांबराचा घ्यायचा नाही, आपल्याला लाखाचा घ्यायचा आहे। कारण ते लाख लगेच लक्षात येईल, डांबराचा असेल तर ते चिटकवायला पण आणि तुटायला पण लगेच तुटतात डांबराच्या। गरम केलं ना इस्तूवर आणि आपण आपल्या हातात लावायला लागलं ना का लगेच ती डांबराची तुटून जाते, मग परत जोडता पण येत नाही, एका बांगड्याचे 2-3 तुकडे होतात। तर ती लाखाचीच घ्यायची आपल्याला, ते लाखाची तुम्ही अशी वाजवून घेऊ शकता। त्याचा पण व्हिडिओ बनवू आपण, जेणेकरून माता भगिनींची फसवणूक नाही होणार, डांबराच्या बांगड्या हातात घालण्याची पाळी नाही येणार। खास लाखाची बांगडीसाठी आपण स्पेशल बाजारात जाऊन व्हिडिओ बनवणार आहोत, की लाखाची बांगडी आणि डांबराची बांगडी कशी ओळखायची ती आपण स्पेशल त्यासाठी व्हिडिओ बनवू आपण। तर चला आपण व्हिडिओला करू सुरुवात। तर आपण कसं काय म्हणजे बांगड्या काढायच्या हातातून, तर आता बऱ्याच वेळा काय होतं, काचेच्या बांगड्या असतात आणि ज्यावेळेस अशा काढायच्यात तर त्यावेळेस आपल्या आवड इथं पण फिट्ट बांगड्या येतं, ही निघत नाहीत। आणि काचेच्या बांगड्या असल्यावरती काय होतं, आता इथून काढायच्यात हातातून, तर ज्यावेळेस बांगडी जर अशी फुटली तर जखम होण्याचे चान्सेस भरपूर असतात। कारण ती बांगडी
हातात शिरती 100% काचेच्या असल्यामुळं. हातात शिरते तर शिरते आणि बांगडे आपण असं ओढत काढत असतो, जोर लावून बांगडे काढल्यामुळं हात फाटतो त्या बांगड्या. हा, हात फाटतो, त्यामुळे टाके पडण्याचे बी चान्सेस भरपूर असतात आणि जो काढतोय त्याला पण जखम होण्याची बोटांना चान्सेस भरपूर जास्त असतात. हा, तर त्यासाठी आपण जुगाड काढलाय. ही जी आपली कॅरी बॅग असते, ही कॅरी बॅग आहे बघा. तर ही कॅरी बॅग घ्यायची, एकदम साधा सोपा आपला जुगाड आहे बघा. ह्यांनी जुगाड काढलाय कारण की मी ह्यांना लय वैताग देत असते. हा, नटायच्या टाइमला नटायचं, पण हे बांगड्या काढायच्या टाइमला ह्यांना पण हाताला लागायची शक्यता असते, मला लागायची शक्यता असते. मग हे परत लय वैतागतात माझ्या, कशाला एवढ्या बांगड्या भरती का एका दिवसासाठी, दररोज काय मला एवढ्या बांगड्या भरून हात काम करता येत नाही. हा, आणि दुसरं म्हणजे काय होतं, आता असं पण आपण झाले कार्यक्रम झाल्याच्या नंतर बांगड्या उतरतो, बरोबर आहे. पण आता संक्रांतीच्या निमित्त काय करतो आपण, जुन्या जे बांगड्या आहेत ते काढून टाकतो आणि नवीन बांगड्या भरतो आपण. तर त्या नवीन भरायच्या टाइमला काढताना पण आपल्याला हीच पद्धत वापरायची. म्हणजे टाइमला आपण कासारणकडे जाणार असून त्या टाइमला आपण बांगड्या घरच काढून जायचं, किंवा घरनं काढून कोणत्या बायांना असं आवडत नाही की बाया घरनं बांगड्या काढून जायच्या, बुचा हात घेऊन जायचा कासारणकड. मग आपल्याकडे ही ट्रिक आहे की आपण कासाऱ्यांच्या हित जायचं आणि मग कशा बांगड्या काढायच्या. हा, तर ही ट्रिक 100% अवलंब करा तुम्ही. हो का, ही जी कॅरी बॅग आहे आपण अशी घ्यायची. त्याला 2 पन्ने आहेत बघा कॅरी बॅगला, इकडची एक साईड आणि इकडची एक साईड. आपल्याला बाजारातून काही वस्तू आणली तर त्याला धरण्यासाठी बनवलेलं असतं कंपनीने. तर हे आपण अशा पद्धतीने हातात घालायचे. आणि दुसरा जो हे आहे, ही पन्ना, तुम्ही बाहेर बांगड्या भरायला जाताना तुम्हाला ही लय उपयोगी येणार हे खरंच. अशा पद्धतीने एक पन्ना घ्यायचा इकडचा बाहेर, म्हणजे जे हातात आपण धरायचं आहे ते. आणि आपण धरायचं. आणि दुसऱ्या एक पन्ना इकडून असाच बांगड्यातून आपल्याला ओवून घ्यायचं आहे बघा. जिथं कासार असे असतील ना, हो का, हे बघितलं का तुम्ही. हो का, इकडचा एक पन्ना आणि इकडचा एक पन्ना. हो का, हे दिसतंय का हे असं. आले तर हे असं दोन्ही धरून वडलं आपण. हो का, हे बघू शकता तुम्ही. हे पूर्ण बांगड्या आता कुठे आल्या, त्या कॅरी बॅगमध्ये आल्यात. पूर्ण बांगड्या कॅरी बॅगमध्ये आल्यात. इकडून मी दाखवते. पन्ना आपण असं धरून ठेवायचं. हा, एक हाताने पकडायचा आणि पूर्ण बांगड्या आता ह्याच्यात आल्यात बघा कॅरी बॅगमध्ये. आणि दुसरं म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, आता सध्या ही कॅरी बॅग पण गुळगुळ येते, तर त्यासाठी आपण दुसरं आणखीन म्हणजे थोडंसं लवकर बांगड्या निघण्यासाठी किंवा त्रास होऊ कारण की काय असतं, बरेच बहिणींना इथं असते कवडी, ती माझ्या हाताला नाही पण बरेच बहिणींना इथं कवडी असते. आणि त्या ज्या बायांना इथं कवडी आहे त्या बायांच्या हातातला बांगडी उतरवायची किती बेकारी असते ती त्यांच्याच जीवाला माहिती. कारण की काढणाऱ्या माणसाला बी माहित नसतं इथं कवडी असल्या काय हाल होतंय. जी बाईच्या हाताला कवडी त्याच बाईला माहिती असतं की हातातनं बांगडे काढताना किती त्रास होते. तिला आरडावा का वरडावा कळत नाही. तर चला, तर आपण हे काय करायचं आहे, असं तेल ओतून घ्यायचं याच्यावरती कॅरी बॅगवरती. आणि हे तेल आपण हाताने असं पसरून घ्यायचं आहे बघा, बघू शकता तुम्ही. तर हे आपण हातावर सगळ्या म्हणजे कॅरी बॅगवरती पसरून घेतलंय. आता आमच्या आत्या आहेत ना, आमच्या आत्यांना इथं कवडी आहे हाताला, आणि त्यांना बांगड्या म्हणजे त्या वयस्कर, मग त्यामुळे त्यांना हात भरून बांगड्या लागतात. आणि त्यांना सारखी 2 महिन्याला बांगड्या बदलावं लागतात. खराब झाल्या का बाया, माझ्या बांगड्या खराब झाल्या, लगेच बदलतात. आणि हात भरून तर बांगड्या लागतात. कवड्या तर आहेत त्यांच्या हाताला, इथं कवडी आहे, ते लय हात दुखतो त्यांचा, त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी पण ही ट्रिक वापरतो दरवेळेस. हां, तर हे आपण कॅरी बॅगवरती तेल लावून घेतलंय. आणि दुसरं म्हणजे आता काय करायचं आहे, हे जे पन्न आहेत, हे पन्न आपण हळूहळू बघा हे असं नुसतं वाढत राहायचं आहे थोडंसं. हो का, किती सोप्या पद्धतीने असं पुढं आलं आहे बघा. हे बांगड्या आल्यात का बघा का. आणि दुसरं म्हणजे आपण सहजपणे हो काही काढू शकते हातात. हो काही सहज उतरायला लागल्यात बांगड्या. हो का, सहज बघताय तुम्ही. हो का, सहज पद्धतीने हात फक्त सरळ ठेवायचा आहे आणि कॅरी बॅग धरून हां, ठेवायची. कारण की कॅरी बॅग मी निसटणार, मग ते बांगड्या काढायला येणार नाही. परत तुम्ही म्हणतात बांगड्या निघत नाहीत हातातनं. आणि ज्याला कवड्या आहेत त्यांच्यासाठी ही ट्रिक लय महत्वाची आहे की त्या सहज पद्धतीने निघतात बांगड्या, सहज पद्धतीने. त्याला लय अभ्याची गरज नाही, काय नाही. तुम्ही म्हणत आजचा नाही डिल्ल्या बांगड्या आहेत आधीच्यात, नाही डिल्ल्या बांगड्या कुणीच घेत नसतंय. जे ते आपल्या हाताला जसे मॅच होतील, व्यवस्थित बसतील, अशाच बांगड्या घेत असते. ढिल्ल्या बांगड्या घेऊन उपयोग मी नसतो, त्याचा परत उपयोग काय होत नाही, त्यामुळे ढिल्ल्या बांगड्या घेतच नाही, कोणीच घेत नाही. हां. हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. हो का, की कॅरी बॅगमुळं आणि तेलामुळं सहजपणे बांगड्या निघायला लागल्यात. बघितलं का तुम्ही. तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा आणि मग आम्हाला सांगा हे तुमचं खोटं होतं का खरं होतं ते.
आणि ज्या बहिणीच्या हाताला कवडी आहे ना त्या बहिणींनी तर नक्की म्हणजे नक्कीच ही ट्रिक आजमावी आम्हाला असं वाटतं हे का नाही. हां तर चला, आमची ही ट्रिक जर आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. आता संक्रांत आल्यामुळं बरेच बहिणीच्या हाताला कवड्या असतात, त्या बहिणींसाठी हा व्हिडिओ शेअर करा. हां शेअर करा. आपण खास याच्यासाठीच आपण व्हिडिओ बनवला आहे की कुणाशी तरी आपण तकलीफ जाणली पाहिजे. तर आपल्याला जी तकलीफ झाली ते दुसऱ्या माता भगिनीला नाही झाली पाहिजेत, म्हणूनच आपण हा खास व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे बरेच जणांना असं काय विशेष असं काय वाटणार नाही ह्या व्हिडिओचं, बरेच महिलांना. पण अशा लेता आहेत की त्यांच्या हातांना कवड्या आहेत आणि त्यांच्या हाताची कवडी बांगडी उतरू पण देत नाही आणि हातात बांगडी चढू पण देत नाही. त्यामुळे त्या बहिणीसाठी हा व्हिडिओ एकदम खास आहे. आणि तशा बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा, नक्की शेअर करा, जेणेकरून जे त्यांचं जे दुःख आहे ती ह्या कॅरी बॅगने तेलाने एकदम म्हणजे हे होऊन जाईल, जे बांगड्या हातातून निघायच्यात. कारण की आपण कासाराच्या इथं जाताना आपण काय सोबत साबण पाणी घेऊन जाऊ शकत नाही की साबण लावून पाणी. कारण की जे बांगड्या भरत असतात कासार त्यांनी सरळ सांगितलेलं असतं की पाण्यात हात बुडवायचं नाही. कारण की बऱ्याच बहिणी साबण लावून नाही का असं पाणी लावून साबण लावून जर बांगड्या हातात भरायच्या म्हणल्या तर हात फुगतो पाण्याने लगेच. आणि एक दोन बांगड्या चढल्या ना हातात का मग हात फुगतो, मग परत बांगडी जात नाही हातात. आणि मग त्यामुळं कासार लोक पाण्यात हात घालूच देत नाहीत. कुठं जरी गेलात तुम्ही तर कासार लोक पाण्यात हात घालू देत नाही. त्यामुळे ही ट्रिक करा, नक्की सगळ्यांना आवडेल आणि सोपे पद्धत आहे ही बांगड्या भरायची हातात. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.